कामगार योजनेतील लाभार्थ्यांना सुरक्षा संच पेटी मिळणे सुरू झाली आहे. भांडे संचसुद्धा मिळणे सुरू झाले आहे. आपण इथं आता लाभार्थ्यांचं सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील संचाचे लक्ष्यात संपुष्टात आले आहे. म्हणजेच आपल्या जिल्ह्यामध्ये इथं वेबसाईट सुरू झालेली नाही आहे, असा याचा अर्थ होतो. आणि जर तुम्हाला जर OTP जर गेला तर समजून जायचं की तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे. अशा प्रकारे चेक करायचं आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं आहे का नाही. तुम्ही बघू शकता लाल याच्यामध्ये पॉपअप येत आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये संपुष्टात आले वाढीनंतर संगणक प्रणाली हे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आपण आता इथं सुरक्षा संच बघितला, सेफ्टी किट बघितली. आता आपण इथं एसेंशियल किटसाठी सुद्धा बघणार आहे. एसेंशियल किट सुद्धा इथे वेबसाईट सुरळीत चालू झाली आहे. तुम्ही बघू शकता. आपण इथं नोंदणी क्रमांक टाकलेला आहे. या ठिकाणी सुद्धा ह्या जिल्ह्यातील जो आहे संभाजीनगर जिल्हा इथं सुरू झालेला नाही, म्हणून इथं अशा प्रकारे हे दाखवत. आपण आता दुसऱ्या लाभार्थ्यांचा जो नोंदणी क्रमांक आहे मित्रांनो तो टाकूया. कोणत्या जिल्ह्याचा ते पण सांगतो मी. तुमच्या जिल्ह्याचा आहे का, कोणत्या जिल्ह्याचा आहे तुम्ही ते बघू शकता. या ठिकाणी नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर जो आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केलं लगेच हा OTP तर सेंड झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लाईव्ह बातमी आहे आणि जवळच्या मित्रांसुद्धा शेअर करा. हा जो नोंदणी क्रमांक आहे मित्रांनो हा संभाजीनगर जिल्ह्याचा नाही आहे. हा आता नाशिक जिल्ह्याचा हा रजिस्ट्रेशन नंबर आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहे. जवळपास 7-8 जिल्ह्यामध्ये हे सुरू झालेलं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी सुरू होईल सांगता येत नाही. त्यासाठी तुम्ही वेबसाईटला वेळोवेळी व्हिजिट द्या आणि चेक करत राहा तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पण सुरू झाले आहे. आणि हाऊस होल्ड जी किट आहे मित्रांनो, हाऊस होल्डची किट जी आहे मित्रांनो तीसुद्धा सुरू झालेली आहे. कारण की तुम्हाला इथं लाईव्ह ओपन करून दाखवतो. हाऊस होल्डची किट म्हणजे गृहोपयोगी संच 30 नगाचा हा संच आहे. 30 प्रकारची भांडी तुम्हाला असे मिळणार आहे. हे बघू शकता तुम्ही इथं. या ठिकाणी आपण अपॉइंटमेंट ह्या लाभार्थ्यांची घेतलेली आहे. तुम्हाला मी अपॉइंटमेंट घेऊन दाखवतो. म्हणजे OTP सेंड केल्यानंतर टेकन ऑलरेडी अपॉइंटमेंट अगोदरच हे अपॉइंटमेंट इथं हे घेतलेली आहे. तुम्हाला अपॉइंटमेंटची प्रिंट परत काढायची असेल तर आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे. येथे क्लिक करा. येथे क्लिक करा. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. येथेवर क्लिक केल्यानंतर आपला जो नोंदणी क्रमांक असतो मित्रांनो, नोंदणी क्रमांक आपल्याला इथं समाविष्ट करायचा आहे. नोंदणी क्रमांक समाविष्ट केल्यानंतर साईडला कुठे पण क्लिक करायचं. साईडला क्लिक केल्यानंतर नोंदणी दिनांक ऑटोमॅटिक ते घेत असते. अपॉइंटमेंट प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अपॉइंटमेंट प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला इथं प्रिंट मिळणार आहे. तर तुम्ही व्यवस्थितरित्या जवळ घेऊन झूम करून स्क्रीनशॉट काढा आणि याची प्रिंट काढून जवळ ठेवा. ज्या दिवशी तुम्हाला विजिटला जावं लागेल, त्या दिवशी KYCला जावं लागेल, त्या दिवशी तुम्हाला हे सोबत घेऊन जायचे. याची 2 प्रिंट लागतील, हमीपत्र लागतील. तुम्हाला सोबत सर्व आधार कार्ड, तुमचं कार्डसुद्धा लागणार आहे. त्यासाठी हे सर्व डॉक्युमेंट जवळ घेऊन तुम्ही हा संच कलेक्ट करायचा आहे, म्हणजे तुमच्या ताब्यात घ्यायचा आहे. ही महत्त्वाची बातमी मित्रांनो. जवळच्या मित्रांसुद्धा शेअर करा. लाडक्या बांधकाम कामगारांसुद्धा शेअर करा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.